नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी पूनम चौगुले। सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या। सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपांवर गर्दी आणि रांगा। प्रशासनाचा दावा आणि वस्तुस्थिती यामुळे संभ्रमाची स्थिती। मागणी वाढल्याने अनेक पेट्रोल पंप चालकांची कसरत। महाराष्ट्रात निकृष्ट बियाण आणि बनावट खतांचा सुळसुळाट। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि बोगस कंपन्यांवर कारवाई करावी। खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी। कोल्हापूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर। 1497 कोटी 49 लाख रुपये जमा। 1 कोटी 59 लाख रुपयांचं शिल्की अंदाजपत्रक सादर। बनावट नोटा विक्री प्रकरणी राजेंद्र नगरातील देवाभाईला अटक। घरातच नोटा छापल्या। कागद, प्रिंटर, कटर जप्त। आणि गोकुळशी संबंधित 1108 दूध संस्थांवर औसायक नेमणुकीला स्थगिती देणारा नामदार हसन मुश्रीफ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा आदेश सर्किट बेंचने केला रद्द। गोकुळच्या निवडणुकीची मतदार यादी बनवण्याचा मार्ग मोकळा।